बंटी पाटील साहेब सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आज आपल्या या ठिकाणी उभे राहिले आहेत. मला वाटतं उमेदवारी मागण्यासाठी साहेबांनी बोललं. सुरुवातीला साहेब आज थोडंच बोलतो, कारण आम्ही सर्व पेरपाटी गटाचे लोक, निवास पाटील असतील, पाळव्यांना असतील, सत्य निवास साहेब, आम्ही सर्वांनी एकत्र या आल्यानंतर कुणाला जायचं, राष्ट्रवादीकडे जायचं का काँग्रेसमध्ये राहायचं, तसा आमचा साहेब 3 नंबरला पक्ष होता. काँग्रेस असून सुद्धा पण आहे, खरं आहे ते बोलायला काय हरकत नाही. पण आम्ही सर्व एकत्र आल्यानंतर जसं सैनिक कमी असल्यावर व्यवस्थित होते काय म्हणजे आपल्याला शिवाजी महाराजांची शिकवण आहे. आज साहेब एवढं आपलं जे पब्लिक आपलं जमलं आहे हे तुमचं श्रेय आहे. हे कोल्हापूर महानगरपालिकेचा विजय, कारण पन्हाळा तालुक्यातली 70% लोक रोज कोल्हापूर असतात, म्हणजे आमच्या एवढून मतदारसंघातील 100%. आणि प्रत्येकाला साहेब तुमची ज्यावेळी महानगरपालिकेचा निकाल आला त्या दिवशी सगळ्यांचे स्टेटस बघितले तर फक्त बंटी साहेब, धान्यावाग बंटी पाटील साहेब एवढंच विषय. म्हणजे आज मला सुद्धा, मी माझ्या पार्टीला सुद्धा विचारत होतो, आपण काँग्रेसमध्ये राहायचं, आमची पार्टी काँग्रेसमध्ये जायची होती. मी त्यांना म्हणतो पण आता आमच्या पार्टीत 3-13 झाले, सगळ्या गोष्टी मी समजून सांगून चेतन साहेबांच्या पण कारण चेतन साहेब संदीप साहेबांनी केलं, साहेब मामापासून सांगितलं. आज संदीप साहेब नाही, खरं दाद्या कुठे जायचं नाही, हा इथं थांबायचं. आपण काँग्रेस हा इथे किती असतील ते असतील, पण आपण इथं थांबायचं. पंच साहेबांच्या लेखन म्हणजे हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. काय काँग्रेस वाचली तर आपण वाचणार. आज सोन्याचा दर जर साहेब बघितला तर मला वाटते 3 लाखापर्यंत सोनं जाण्याची शक्यता. सोनं होतं हे सर्वसामान्य माणसाला सांगायची वेळ येणार. परवा माझे मित्र गुजरीत होते, तर ते म्हणजे सोने काय परिस्थिती आहे, तर मला अण्णा आज परिस्थिती अशी आहे की सोनं विकत घ्यायचं राहू दे, लोक आपण जोडकाम वगैरे मोडलं कुठलं तर जोडासाठी देतो ते सुद्धा लोक देत नाहीत, कारण साहेब विश्वासार्हताच राहिले नाही. याला सर्वस्व केंद्र सरकारने, राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार, म्हणजे एवढं खाली लोकांचा पण आता कुणा विश्वास नाही. काँग्रेस सोडून साहेब तुमचा निर्णय हा सर्वांचा निर्णय. जनतेने ज्यावेळी आम्ही वाघवे भागात फिरत होतो, मला काही मित्र म्हणते ह्या साईडला काँग्रेस नाही. मी चेतन साहेबांना पण बोललो तर ते म्हणजे नुसती सुरुवात तर करा त्या साईडला. तर साहेब काँग्रेस माझ्यावर लोक भरभरून गाड्या अडवून कॉम्प्लेन मागून घेत होती. ही परिस्थिती आज त्या साईडला पण वाघवे पंचायत समितीमध्ये. आमचं काय एवढंच म्हणजे लोकांचा भाग आहे आमचा, सातारा एवढून पडळ माझगाव होतवाडीपर्यंत, पण त्या साईडला साहेब काँग्रेस नव्हती. आज मला वाटते परवा योगीराज गायकवाड पण आले होते आमच्या सभेमध्ये, म्हणजे आमच्यावर प्रभात फेरीसाठी. त्यांनी पण जवळजवळ 4-5 तास आम्हाला दिले. थोडक्यात सांगतो मी, आता उमेदवारांची ओळख करून देतो. जिल्हा परिषद उमेदवार माझ्या पत्नी सौ त्रिवेणी दादासाहेब पाटील, येवलूर पंचायत समिती सौ स्मिता युवराज भुयेकर, आणखी वाघवे पंचायत समिती अनिता रामकृष्ण पवार. या तिन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे हाताच्या समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. एवढेच बोलून माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.